श्री निसर्गदत्त साधना. मी आहेच्या पलीकडे जाणे. डोळे बंद करा आणि आतील शांतता जाणा. इतर सर्व कल्पना आणि मूळ मी आहे ही कल्पना सुटण्याच्या उद्देशाने त्यात स्थिर होण्याचा प्रयत्न करा. मी पूर्णपणे मुक्त का आहे? कारण मी त्या मी आहेची असत्यता पूर्णपणे समजलो आहे. मी आहे या ज्ञानी माणसाचे एक होऊन शांत बसा. मग तुम्ही जगाशी किंवा जगात काय चालले आहे त्याशी संबंधित नसाल. ज्ञानी माणसाचे मन कोणत्याही आपत्तीने वा कोणत्याही समस्येने व्यापलेले नसते, कारण त्याने मी आहे हे तत्व पार केलेले असते. शरीरापासून सुरुवात करा. शरीरापासून तुम्ही मी आहे हे ज्ञान मिळवता. या प्रक्रियेत तुम्ही अधिक आणि अधिक सूक्ष्म बनता. जेव्हा तुम्ही मी आहे या ज्ञानाच्या साक्षीत्वाच्या स्थितीत असता, तेव्हा तुम्ही सर्वोच्चतेला पोहोचता. तुमचे स्वतंत्र व्यक्तिमत्व निघून जायला हवे. संपूर्ण जग एका कल्पनेच्या आधारावर हलते आणि ते आहे मी आहे एखाद्या व्यक्तिमत्वाची प्राथमिक कल्पना. केवळ ती व्यक्ती ज्याने त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व हरवले आहे तोच परब्रह्मात एकरूप होतो. मी आहे या जाणीवेवर केवळ तुमचे लक्ष एककेंद्रित करा. मी आहे हे ज्ञान कोणाला आहे? ते शुद्ध जाणीव आहे की जे मी आहे हे जाणते म्हणून ते इतर आहे. ते मी आहे पेक्षा अधिक आहे, सर्वोच्च, जे स्वतः केवळ सत्यच आहे. तेच फक्त भ्रामक कल्पना स्थितीस ओळखू शकते. तुम्ही मी आहे हा शब्द बोलण्यापूर्वी नव्हता का? केवळ तेथेच राहा. तेथे तुमचे अध्यात्म सुरू होते. पहिले तुम्ही निशब्द मी आहे म्हणजे असे साक्षी आहात. साक्षीत्व त्या तत्वाला घडते जे तुमच्या मी आहे म्हणण्या अगोदर आहे. मरणाचे विश्लेषण करा आणि तुम्हाला सापडेल की तो मी आहेचा गुण आहे, असणेपणाचा गुण, जो विस्मरणात जातो. केवळ मी परब्रह्म शिल्लक राहते. केवळ तेथेच राहा. मी परब्रह्माला काहीही घडत नाही. तुमच्यात काय आहे जे तुम्ही आहात हे ज्ञान किंवा मी आहे या तुमच्या शब्द, शीर्षक वा नावाशिवायच्या विचाराच्या भावाला ओळखू शकते. त्या सर्वात आतील केंद्रात बसा आणि मी आहे या ज्ञानाचे साक्षीत्व करा आणि केवळ असा.
सध्या तुमचे मी आहे हे असणेपणाच्या स्थितीत आहे. पण जेव्हा हे मी आहे हा भ्रम तुम्हाला जाणवत नसतो, तेव्हाचे तुमचे अस्तित्वभान हे पूर्ण ब्रह्म किंवा परब्रह्म या स्थितीत असते. मी आहे या असणेपणाचा स्पर्श नसतो, तेव्हा तुम्ही परिपूर्णच असता, शाश्वततेतील पूर्ण ब्रह्मस्थितीत. जेव्हा तुम्ही तुमच्यातील सर्वोच्च तत्वावर ध्यान करता, जे मी आहे हे ज्ञान नव्हे, तेव्हा अशी स्थिती येईल की तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसराल. ही आनंदी स्थिती आहे जेथे शब्द, कल्पना किंवा मी आहे या भावाची देखील गरज नाही. ती स्थिती ते आहे हे जाणत नाही आणि ती स्थिती सुखदुःखासहित शब्दांपलीकडे आहे. त्याला परब्रह्म अनुभवातीत स्थिती म्हणतात. मी आहे म्हणण्यापूर्वी अगोदरच तुम्ही आहात. शब्द किंवा मी आहे ही जी भावना तुमच्या आत आहे ती शाश्वत स्थिती नाही, पण तुम्ही शाश्वत आणि पुरातन आहात. तुमच्या अस्तित्वाचा अनुभव हा स्वतःच तुरिया म्हणजे चौथी अवस्था आहे. तुरिया म्हणजे जेथे जाणीव आहे, याला जन्मतत्व म्हणतात. जो एखादा तुरिया जाणतो तो तुरियातीत म्हणजे चौथ्या स्थिती पलीकडे आहे. तुरियेत म्हणजे चौथ्या स्थितीत स्थिर होण्याकरता तुम्ही जाणले पाहिजे की ते जन्मतत्व म्हणजे मी आहे हे ज्ञान त्याच्या सर्वोच्च शुद्धतेत आहे. तुरियेचे नेहमी वर्णन साक्षी अवस्थेने केले जाते, जी जाग, स्वप्न आणि गाढनिद्रा अशा तीनही अवस्थात उपस्थित असते, पाहते आणि तुरियातीत हा याही पलीकडे आहे. खात्री की हे जग कधीच अस्तित्वात नव्हते ही केवळ परब्रह्मालाच घडू शकते. ही जर तुमची खरोखर खात्री आहे तर मग तुम्ही परब्रह्म आहात. तुमच्या असणेपणावर म्हणजे मी आहे या ज्ञानावर तुम्ही त्यात स्थापित होईपर्यंत लक्ष केंद्रित करा. केवळ नंतरच तुम्ही त्या पलीकडे जाऊ शकाल. एकदा का तुम्ही हे केले की तुमच्या वासनांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. तुम्ही त्या पलीकडे जाल. मी आहे हे त्याच्या अंतिम शुद्धतेत असे काहीतरी आहे की ते शब्दात सांगता येणार नाही. ते ज्ञान आहे, विचारांपूर्वीची शुद्ध जाणीव. तुम्ही केवळ असायला हवे. मी आहेच्या शुद्ध जाणीवेत स्थापित होणे हे सर्व महत्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही मी आहेपणाच्या देखील पलीकडे जाल. मी जाणतो मी कधीही नव्हताच. मी आहे पण हे माझ्यासाठी तेथे कधीच नव्हते. मी अजन्मा आहे.
जर तुम्हाला आवडले तर मी आहे हे म्हणून तुमचे प्रारब्ध म्हणून स्वीकारा. जेव्हा तुम्ही मी आहे या प्रारब्धात वस्ती कराल तेव्हा तुम्ही जाणाल की ते तुमचे मरण नाही, पण मी आहेचे अदृश्य होणे आहे. तुम्ही केवळ त्यात वस्ती करा आणि ते स्वतःच तुम्हाला त्याची स्वतःची गोष्ट सांगेल. देह तादात्म्य असेपर्यंत हे ज्ञान मिळवू शकत नाही. मी आहे या ज्ञानाने मी आहे हे ज्ञान मिळवले पाहिजे. जेव्हा ज्ञान ज्ञानात वस्ती करते तेव्हा ज्ञानाने ज्ञानाला पार केलेले असते. गुणाचे शुद्ध रूप मी आहे हे आहे, म्हणजे ते असेही म्हणू शकतो की गुण नाही. जेव्हा हा शुद्ध गुण जातो तेव्हा ते परब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे ईश्वर वा मी आहे, म्हणजे ती बातमी आली आहे. जेव्हा ती बातमी जाईल तेव्हा ते परब्रह्म आहे. तुम्ही अस्तित्वात आहात हे प्राथमिक ज्ञान आहे. मी आहे ही जाणीव महान आहे, कारण ती मोठे जग निर्मिते, पण तुम्ही त्याहून महान आहात, कारण मी आहेच्या मागे व पलीकडे असणारे सत्य तुम्ही आहात. तुम्ही सत्य आहात, तुम्ही परब्रह्म आहात, म्हणून यावर ध्यान करा आणि याचे स्मरण करा. आणि शेवटी मी परब्रह्म आहे ही कल्पना देखील तुम्हाला सोडून जाईल. मी आहे हे आत्मनिष्ठ आहे. हे मी आहे हे शोध घेते. हे मी आहे हे स्वतःच निकालात निघते आणि शाश्वतात स्थिर होते. मी आहेशी एकरूप झाल्याने मग तुम्ही त्या पलीकडे जाल. मग मी परब्रह्म मी आहे हे नाही. तुम्ही स्वतः मी आहे असे घडण्यापूर्वी सर्वोच्च परब्रह्म स्थितीत होता. ते असणे पण मी आहे प्रकटल्याने तुमच्या उतरणीला सुरुवात झाली. या मी आहे या कळतेपणाच्या प्रकटीकरणाने शरीराला मी आहे म्हणून आपल्या हातांनी कवेत घेणे ही पुढची उतरण आहे. आणि मग तुम्ही त्यावर तुम्हाला पाहिजे त्या खूप साऱ्या गोष्टी गोळा केल्या. कळतेपणाची स्थिती तुम्ही स्वतः सत्य मी आहे म्हणून पकडून ठेवा. इतर सर्व गोष्टी तुम्ही स्वतः गोळा केलेल्या असत्य आहेत. जेव्हा तुम्ही मी आहे या ज्ञानापलीकडे जाता तेव्हा परब्रह्म प्रचलित असते. त्या स्थितीला परब्रह्म म्हणतात. मी आहे या ज्ञानाला त्यावेळी ब्रह्म ही संज्ञा आहे. हे मी आहे हे ज्ञान किंवा असणे पण माया आहे. म्हणून जेव्हा ब्रह्म पार केले जाते तेव्हा केवळ परब्रह्म असते. ज्यात मी आहे हे ज्ञान तेथे टिपूसभरही नसते. मी आहे या वृत्तापूर्वीची तुमची शाश्वत अंतिम स्थिती
ही सर्वश्रेष्ठ स्थिती आहे. असणेपणाच्या पूर्वीची ही अनादी स्थिती नसती तर तुम्ही आहात या वृत्ताचे साक्षीत्व कोणी बरे केले असते? तुम्ही मी आहे हे ज्ञान आहात. म्हणून तुम्ही जर पूजा करू इच्छिता तर मी आहे या ज्ञानाचीच पूजा करा. केवळ मी आहेपणाचे भक्त असा. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा इतर कर्मकांड अनावश्यक आणि निरुपयोगी होतात. मग जेव्हा तुम्ही मी आहेत स्थिर होता तेव्हा तुम्हाला कळते की सर्व गोष्टी निरुपयोगी आहेत. प्रत्येक गोष्ट ब्रह्म आहे. याचा अर्थ तुम्ही परब्रह्म म्हणजे अंतिम स्थितीत आहात. त्या स्थितीत पोहोचल्यावर तुम्हाला ब्रह्मसुद्धा निरर्थक वाटू लागते. ब्रह्म हा पण एक भ्रम आहे असे वाटेल. म्हणून ही सर्व निरूपणे माझी सुद्धा तुम्हाला त्या सर्वोच्च स्थितीत स्थिरावल्यावर भ्रामक कल्पना वाटू लागेल. जय गुरु.